लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील पिछेहाट झाल्यानंतर भाजप विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागलेली आहे। भिवंडीतील स्वामीनारायण मंदिरात भाजप भिवंडी शहर विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यकर्त्यांकडून झोकून देऊन काम केलं तर निवडणुका जिंकता येतील असं मत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मांडलेलं आहे। मतदानाचं पर्सेंटेज जे आहे ते मुस्लिम बांधवांचं पर्सेंटेज जास्त होते, हिंदू बांधवांचं कमी होते, त्याच्यामुळे एवढी मोठी गॅप तयार होते। आणि म्हणून आता मी कार्यकर्त्यांना आवाहन केलं की स्ट्रॅटेजी करून निवडणूक जिंकता येईल ह्या भ्रमात न राहता आपल्या ताकदीवर ही निवडणूक कशी जिंकता येईल त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे। आणि तोच संदेश आजच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी कार्यकर्त्यांना दिलेला आहे। खऱ्या अर्थाने सर्वसामान्य मुस्लिम बांधवाला गेल्या अनेक वर्षापासून न्याय मिळत नाही। मागच्या सरकारने हे करायला पाहिजे होतं, त्या सरकारने केलं नाही। आता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये वक्फ बोर्डाच्या नियमांमध्ये दुरुस्ती विधेयक जे मांडलेलं आहे ते मंजूर झाल्यानंतर सर्वसामान्य मुस्लिम बांधवांना न्याय मिळण्याची एक व्यवस्था होईल, त्यांचा विकास होईल। आतापर्यंत वंचित असलेल्या लोकांनाही या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून निश्चितपणाने चांगल्या प्रकारच्या विकासाच्यासाठी मदत